तर नरेंद्र मोदींचं कालचं भाषण लाज वाटावी अशा प्रकारचं होतं असं शरद पवार यांनी म्हटलंय। देशाच्या पंतप्रधानांनी सर्वांचं नेतृत्व करायचं असतं असं शरद पवार यांनी म्हटलंय। पंतप्रधानांनी एखाद्या धर्माबद्दल गलिच्छ बोलणं हे दुर्दैवी असल्याची टीका शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली आहे। भाषण लाज वाटावी अशा प्रकारचं भाषण या देशाचा प्रधानमंत्री यांनी सगळ्यांचं नेतृत्व करायचं, सगळ्यांच्या हिताची जपणूक करायची। त्यांनी एका धर्माच्या लोकांच्या संबंधी गलिच्छ प्रकारचा उल्लेख करायचा, त्यांच्या मुलाबाळांचा उल्लेख करायचा आणि काय असेल नसेल ती मिळालेली संपत्ती त्या तुम्ही एका समाजाच्या मुलांच्यासाठी खर्च करणार का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करायचा। याचा इतकं दुर्दैवी चित्र या देशामध्ये कधी कोणी केलेलं नव्हतं आणि या पद्धतीने त्यांचं चालणं आज देशाच्या हिताचं नाही। त्याच्यामध्ये बदल करण्याचा उद्देश निकाल घेतल्याशिवाय आपल्या सगळ्यांच्या समोर पर्याय नाही। लोक नेहमी सांगतात, मोदी साहेब सांगत असतात, तर प्रत्येक संस्थांना सांगत असतात, काही समाजाच्या काही धर्माच्या लोकांच्या संबंधी एक प्रकारचा विद्वेष वाढेल या प्रकारची खबरदारी घेत असतात। हिंदू, मुस्लिम, ईसाई, बौद्ध, पारसी या सगळ्यांनी असलेला देश हा भारत हा व्यवस्था जातो। अनेक जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण एकसंध राहिलो तर हा देश खऱ्या अर्थानं पुढे जाणार आणि ते करायचं असेल तर देशाची लोकशाही शिकवली पाहिजे।